वेलकम मित्रांनो, लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत सामाजिक राजकीय विश्लेषक आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक माननीय सुनील कदम सर हे मुंबईवरून आपल्या सोबत आहेत. तर सरांचं लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो. जय. सर, तुम्ही वेळ दिलात याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचा आभार मानतो. आपल्या बीएजी शेड्यूल मध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल आपले मनापासून आभार सर. सर, असं तुम्ही मला मला विचारायचं. निमंत्रित तुम्ही मला निमंत्रित केलं याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू सर. तर आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात कशी झाली याविषयी सर काय सांगाल? आम्ही लहानपणापासूनच सामाजिक जीवनात आहोत. म्हणजे अगदी 6वी 7वी पासूनच आहोत. जयंती बरोबर. करणं म्हणजे बाबासाहेबांची जयंती करणं हे आमचं म्हणजे ही सुरुवात. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही हा जयंती करत होतो. लोकांना एकत्र बोलवणं विहारामध्ये, विहाराच्या बांधकामामध्ये आम्ही सामील झालो होतो. लहान लहान मुलं बरोबर. होतो तेव्हा. हम्म. नंतर आम्ही विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मी साधारण 11वीत असताना आम्ही विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम वगैरे घेतले होते. तो बरोबर. ते हा तर लहानपणापासूनच म्हणजे बाळकडूच. बरोबर. एकूणच हम्म. सुरुवातच तुमची सामाजिक जीवनाशी निगडीत आहे सर. हो हो हो. बरोबर सर. तेच तेच. आपण एक करिअर डेव्हलपमेंट सेंटर चालवत आहात. तर आजच्या हा. काळात करिअर डेव्हलपमेंट सेंटर विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. तर आपलं जे हम्म, करिअर सेंटर आहे, करिअर डेव्हलपमेंट सेंटर ते कसं काम हम्म. करतं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आनंद वाटेल सर. कसं आहे, करिअर डेव्हलपमेंट सेंटर हे युवा क्रांती संघ म्हणून आहे. हा. तळ्याला म्हणजे ते माणगाव तालुक्यात आहेत ते. बरोबर. बरेच तरुण मंडळी आहे ती. आणि खरं तर त्यांचं ते करिअर डेव्हलपमेंट सेंटर आहे. आणि मी बरोबर. त्यांचा मार्ग म्हणजे ती म- संकल्पना माझी आहे. म्हणजे बरोबर. तिथं करिअर डेव्हलपमेंट सेंटर असावं. आणि मग तिथे काय असलं पाहिजे, ती मुलं माझ्याकडे आली होती. आणि हम्म. मला हे मुलांच्या करिअर बद्दल म्हणजे आम्ही म्हटलं ना, मी 11वी पासून आम्ही आमचं तिथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस वगैरे आम्ही करायचो बरोबर. मुलांसाठी त्यावेळेला. म्हणजे मी स्वतः बरोबर. 11वीला होतो. हा. आमचं एक विहंग म्हणून आमचे विहंग म्हणून आमची संघटना होती. हा. आणि हा. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस वगैरे हे सगळं करायचो. तर मी एक त्याचा बर. भाग होतो. त्याच बरोबर. प्रकारे मग घरी पण बरीच मुलं यायची. मुलं मुली वगैरे सगळे यायचे आणि मग त्यांना मार्गदर्शन करणं, मग त्यांना वेगळ्या विविध विषयावर हे करणं. मग त्याच्यानंतर बरोबर. युपीएससी क्लासेससाठी पण मी एका संस्थेमध्ये मी म्हणजे त्यांना सुरू करण्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला होता. तर हे बरोबर. करत करत मग करिअर इंडिव्हिज्युअली मी करतच होतो. घरी मुलं येतच होती. आणि मग बरोबर. त्यानंतर काही तरुण माणगावमधनं म्हणजे रायगड जिल्ह्यातले जो बरोबर. माणगाव तालुका आहे तिथली काही मुलं आली. तरुण हा. पोरं होती. त्यांना मग ते म्हणाले की आम्हाला सामाजिक कार्य करायचंय आणि हम्म. काय करायचं आम्हाला कळत नाही. तर म्हटलं मग बरोबर. तुम्ही करिअरमध्ये हे करा. आणि मग त्यांना एक संकल्पना दिली आणि मग आम्ही तिथं करिअर डेव्हलपमेंट सेंटर उभं केलं, बांधकाम बरोबर. केलं. आणि ते युवा हम्म. क्रांती संघ म्हणून ती लोकल तिथलं त्यांची ती त्या संघटना आहे. त्या हम्म. माध्यमातून ते कार्यक्रम करत असतात. आता ती संकल्पना अशी आहे की करिअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आम्ही काय करतो तर विद्यार्थ्यांना मोटिवेट करतो. बरोबर. मोटिवेशनल प्रोग्राम राबवतो. मग हम्म. त्यांना शिक्षणाची माहिती देतो. त्यांना शिक्षणाबद्दल कसं आहे, खेडेगावामध्ये तसं टॅलेंट खूप आहे. म्हणजे खूप हुशार बरोबर. मुलं आहेत. आणि बरोबर. एवढी हुशार मुलं परंतु मग त्यांना गायडन्स नसतं. बरोबर. आणि मग मार्गदर्शनाची हे गरज गायडन्स आहे. त्यांना मार्गदर्शनाची गरज असते ग्रामीण भागातल्या मुलांना. कारण कसं आहे की त्यांच्याकडे टॅलेंट जरी असलं, कुणी किती टॅलेंटेड असलं तर मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. बरोबर. मग काय केलं पाहिजे आणि हे आपण लहानपणापासून स्वतःसाठी बघतो ना आम्ही. शिवाय मी बरोबर. पुणे विद्यापीठामध्ये होतो. बरोबर. सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट Receive प्रोग्राम 12 rupees on ते Google त्याचा Pay मी for business. ओएसडीच होतो. एक बरोबर. म्हणजे प्रमुखच होतो मी तिथं. आणि ते बरोबर. करत असताना मग मी सॉफ्ट स्किल्स मध्ये खरं म्हणजे प्रोफेशनल किंवा कमर्शियल करता आलं असं. पण म्हटलं हे कमर्शियल करू ना, आपल्या विद्यार्थ्यांना काय त्याचा फायदा. मग आपल्या बरोबर. विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे म्हटल्यानंतर मग मी ते सोशली करायला सुरू केलं. मग हेच आम्ही बरोबर. तिथं
तिथे इम्प्लिमेंट म्हणजे करिअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये इम्प्लिमेंट करायला सुरू सुरू केलं. बरोबर. मग विद्यार्थी यायला लागले, 356 गावची मुलं येतात. मग हम्म. त्यांना सॉफ्ट स्किल्सचा प्रोग्राम आम्ही मोफत राबवतो. अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास का करावा, मोटिवेशन, म्हणजे बरोबर. बाबासाहेबांचा जो उद्देश होता. खरं तर ना, हे करिअर डेव्हलपमेंट सेंटरची संकल्पना तशी बाबासाहेबांची आहे. म्हणजे बरोबर. तुम्हाला माहित असेल की इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेला शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणून होतं. बरोबर. त्यावेळेला ती स्थापना केली होती आणि त्यांची इच्छा होती त्या काळामध्ये की हम्म. अशा प्रकारचं सेंटर हे प्रत्येक जिल्ह्यात असलं पाहिजे. बरोबर. आता मला वाटतं या मॉडर्न काळामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यात काय, आपण प्रत्येक तालुक्यात गेलं पाहिजे. आणि बरोबर. शक्य झालं तर आपण प्रत्येक गावातही गेलं पाहिजे. आपल्या बरोबर. विहारामध्ये हे काम करावं, केलं पाहिजे, असं कुठेतरी वाटतं. मग आम्ही ती सुरुवात केली. मग युवा क्रांती संघाच्या माध्यमातून आपण ती सुरुवात केली तिथं. आणि हम्म. मुलांना मग शिक्षणाव्यतिरिक्त म्युझिक मध्ये इंटरेस्ट असतो, किंवा बरोबर. मुलांना स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असतो. मग बरोबर. त्याच्याबरोबर स्पोर्ट्स नंतर त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत झाली पाहिजे. त्या गोष्टी बरोबर. आम्ही म्हणजे आपण करतो त्याच्यामध्ये. तसं एकूण करिअर त्या मुलाचं कसं घडवायचं, आणि बरोबर. याचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देत असतो. वेगवेगळे एक्सपर्ट्स, वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स तिकडे येतात आणि आम्ही ते करत असतो. पण ओके त्यांना सर. कुठेही असं गणित शिकव किंवा इंग्रजी बरोबर. शिकव असं नाही करणार. बरोबर. बरोबर. त्यांना बेसिक मोटिवेशन, म्हणजे बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं ना, की एकदा मुलगा तुम्ही मोटिवेट केला, बरोबर. मोटिवेशन एकदा त्याला मिळाले की तो स्वतःच त्याचं करिअर करू शकेल. पण त्याला बरोबर. मोटिवेट केलं पाहिजे. आणि बरोबर. त्यावेळेला कसं होतं, बाबासाहेबांचं अस्तित्व हेच मोटिवेशन होतं ना. बरोबर आहे. आपण आपल्याला ते, हा, बाबासाहेबांच्या नंतर आपल्याला ते सामूहिकरित्या, म्हणजे सांघिकरित्या ते काम केलं पाहिजे असं वाटतं. आता आमची तर इच्छा आहे की 357 तालुके आहेत हा. महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक बरोबर. तालुक्यामध्ये हे झालं पाहिजे. आणि बरोबर. महाराष्ट्रात एकदा झालं की महाराष्ट्राच्या बाहेर पण. बरोबर. जसं आता तुम्ही निपाणीमधनं बोलताय, हो हो तर निपाणीला निपाणी. पण आपण करू, बेळगावला हो सर. करू आपण, बरोबर. कर्नाटकामध्ये करू. तर हे सगळीकडेच आपण करू शकतो ना. आणि बरोबर. आता ऑनलाईन आपल्याला जोडता येतं. हो सर. तर अशी ती नक्कीच आमचा संकल्पना. आमचा देखील तसा प्रयत्न चालू आहे सर. आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे हा, आम्हाला. आम्ही देखील नक्की करिअर. नक्की, येस. हो. चालू आहे आमचा सर प्रयत्न सर. तर ओके. एकूणच नाही, त्या नक्की करिअर करू आपण. डेव्हलपमेंट नक्की सेंटरची करू गरज. आपण. कारण हो. त्याचा तो अभ्यासक्रम वगैरे सगळं मी देईन तुम्हाला. चालेल ना सर. अवश्य सर. हा. सर खरोखरच या डेव्हलपमेंट सेंटरची गरज आपल्या मुलांना आहेच. तर दुसरा असा करेक्ट. प्रश्न होता सर आपला, की आजच्या काळातील आंबेडकरी चळवळीचे यश अपयश याकडे आपण कोणत्या नजरेने पाहता किंवा आपलं मत काय आहे याविषयी? कसं आहे, अं, आंबेडकरी चळवळ जर म्हणाल ना तुम्ही, हम्म. तर प्रचंड यशस्वी चळवळ आहे. आणि 1927 24 ला बाबासाहेबांनी त्यांचं काम सुरू केलं. बरं. आज 2025 आहे. ह्या 100 वर्षामध्ये जी प्रगती झाली आहे, नुसती एका समाजाचीच नाही, तर एसटी, एसटी, ओबीसी ह्या संपूर्ण काय म्हणतो आपण, उपेक्षित असलेला जो समाज आहे, बरं. बरं, त्या समाजाची बरोबर. प्रगती झालेली. आणि त्यातल्या त्यात जर आपण एसटी, एसटी जर म्हटला, हा अत्यंत तळागाळातला समाज होता. आणि या बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं, बाबासाहेबांचं, की हा जो तळागाळामध्ये ज्याला जो वंचित समाज आहे, जो शिक्षणापासून वंचित आहे, इतर सगळ्या गोष्टींपासून तो वंचित आहे, या समाजाला कुठंतरी मोटिवेट केलं पाहिजे. आणि या समाजाला त्याचे हक्क मिळाले पाहिजेत. आणि फक्त हक्क नाही, तर तो जागृत झाला पाहिजे आणि बरोबर. तो शिक्षित झाला पाहिजे. तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघा ना, जगाच्या पाठीवर हे यश, म्हणजे एक मोठा समाज जो असा लुळापांगळा होता, शिक्षणापासून वंचित होता, प्रगतीपासून वंचित होता, सगळ्या गोष्टींपासून जो वंचित होता, तो समाज 100 वर्षाच्या 100 वर्ष म्हणजे फार तशी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कमी कालावधी आहे. आणि बरोबर. 1924 ला तर बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभा याच्यातनं त्यांनी सुरुवात केली होती. ती तिथनं झालेली सुरुवात आज जर आपण पाहिलं, तर बाबासाहेबांच्या स्वप्नातला घडत आहे ना. कित्येक आता वकील ते तयार झालेत. म्हणजे वकिलांच्या बरोबर. संघटनाच एवढं तुम्हाला सांगू का, म्हणजे मला माहित असलेलेच 8-10 हजार वकील आहेत.
म्हणजे ते बरोबर. केवळ महाराष्ट्रातल्या काय, मुंबईतल्या काही संघटना. आणि मग बरोबर. देशामध्ये बघा तुम्ही, म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, म्हणजे ह्या समाजातले म्हणजे मागासवर्गीयातनं किती वकील झालेत, किती डॉक्टर झालेत, किती आता मॅनेजमेंट केलंय अनेकांनी. बरोबर. डॉक्टर्स, इंजिनियर्स, म्हणजे खूप, आणि सगळ्या वॉक ऑफ लाईफ मध्ये. एवढंच नाही तर परदेशात जाऊन शिक्षण घेतलंय, परदेशात जाऊन सेटल झालेत, बरोबर. युके मध्ये गेलेत, US मध्ये गेलेत, ऑस्ट्रेलियात गेलेत, गल्फ कंट्रीज मध्ये गेलेत, न्यूझीलंड वगैरे, हे सगळं, तर संपूर्ण युरोपमध्ये गेलेले. तर हे जे बरोबर. शिक्षणाचा प्रसार झालाय, बाबासाहेबांचं इंटेन्शन काय होतं, बाबासाहेबांची खरी चळवळ काय आहे, ती शैक्षणिक चळवळ आहे. म्हणजे बरोबर. माझ्या माणसानं शिकलं पाहिजे. माझी माणसं म्हणजे कोण? सगळे भारतीय, परंतु बरोबर. त्यातल्या त्यात मग बहुजनामध्ये येणारे भारतीय, यांना शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आणि हे शिक्षण मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळायला पाहिजे, उद्योजक झाले पाहिजेत. म्हणजे 1924 साली बाबासाहेबांनी प्रयत्न केला होता की माझी लोक उद्योजक झाली पाहिजेत, आणि त्यांना बरोबर. टेंडर कसे मिळाले, सरकारी टेंडर कसे मिळावे. म्हणजे इमॅजिन करा, 24-25, म्हणजे 1924-25 मध्ये सरकारी टेंडर कसे मिळाले पाहिजे माझ्या बरोबर. समाजाला. म्हणजे माझ्या समाज म्हणजे संपूर्ण, म्हणजे ST ST OBC सगळ्या या समाजाला हे मिळालं पाहिजे. टेंडर कसं मिळालं पाहिजे, तिथं आरक्षण असलं पाहिजे. इथपासून बरोबर. बाबासाहेबांनी म्हणजे विचार केलेला. तर हा जो बरोबर. प्रचार प्रसार जो आहे तो प्रचंड फोफावतो, आणि त्याला खूप असं म्हणजे हे जे यश आहे ना, ते खूप मोठं यश आहे. म्हणजे बरोबर. याच्यासारखं मी मोठं तुम्हाला, खरंच. म्हणजे जगाच्या पाठीवर जर तुम्ही सामाजिक विकास झालेला जर तुम्ही पाहिला, आणि बघा त्याही बरोबर दोन फोर्सेस काम करतायत. म्हणजे एका बाजूला क्रांती घडते, आणि बरोबर. दुसऱ्या बाजूला जे या देशातला ब्राह्मण्य जो जातीवाद आहे, तोही बरोबर. तितक्याच प्रकर्षानं म्हणजे दाबतोय ना. म्हणजे एका बरोबर. बाजूला चक्र उलटं फिरवलं जातं, एका बाजूला चक्र सरळ फिरवलं जातं, आणि सरळ फिरणारं चक्र हे गतिमान झालंय. बरोबर. हे सरळ फिरणारं म्हणजे क्रांतीचं जे चक्र आहे, ते इतकं गतिमान आहे. आणि त्या गतिमानतेमुळे मग म्हणजे तुम्हाला सांगायचं तर म्हणजे आश्चर्यजनक आहे. म्हणजे बरोबर आहे. अद्भुत अद्भुत गोष्ट आहे ही. हे जे घडलंय, म्हणजे बाबासाहेबांनी एक हाती जे घडवलंय, ते अद्भुत आहे, अद्भुत आहे. म्हणजे त्यांनी बरोबर. सुरुवात म्हणजे PE सोसायटी पासून केली शिक्षणामध्ये. पी बरोबर. सोसायटी आहे, म्हणजे ठिकठिकाणी त्यांनी कॉलेजेस बांधले, पण नोकऱ्या मिळण्यासाठी त्यांचं हे सगळं कर्तृत्व आहे. म्हणजे त्यांचं जे योगदान आहे एवढं ह्यूज आहे, तर त्यामुळं अपयश हा शब्द सुद्धा नाही वापरता कॉर्पोरेट. बरोबर. म्हणजे बरोबर. तो जवळपास नाहीये. प्रचंड बरोबर. यश आहे. म्हणजे बरोबर. पूर्ण यशस्वी जर चळवळ कुठली या देशामध्ये आज झाली आहे, तर ती मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, म्हणजे त्याला मी फुले आंबेडकरी चळवळ म्हणतो. बरोबर. त्याला बरोबर. सुरुवात झाली, आणि महात्मा फुले तर बाबासाहेबांचे गुरुच, बाबासाहेबांनी गुरुच मानले त्यांना. तर माझा बरोबर. असा तो समज आहे की ही चळवळ यशस्वी आहे, आणि खूप बरोबर. यशस्वी. बरोबर. बरोबर. ओके किंबहुना सर. असं यश कुठंच नाही कुठल्याच बरोबर. चळवळीला मिळालं. बरोबर. ओके सर, अगदीच बरोबर आहे आपलं. तर दुसरा असा प्रश्न होता सर माझा, की एकूणच आजच्या राजकीय क्षेत्राकडे विचार करता किंवा राजकीय क्षेत्राकडे पाहता, अ, या क्षेत्राकडे आपण कोणत्या नजरेने पाहता, किंवा राजकारण या विषयाकडे आपण आपलं मत काय याविषयी? कसं आहे, बाबासाहेब स्वतः म्हणजे त्यांनी धम्मक्रांती केली, मग बरोबर. शिक्षणामध्ये क्रांती केली, सामाजिक क्रांती केली, बरोबर आहे. आणि या बरोबर. सगळ्या समाज घडवता घडवता राजकारणाकडे बाबासाहेबांचं अजिबात दुर्लक्ष नाही. बरोबर. किंबहुना बरोबर. राजकारण हे सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे, असं बाबासाहेब म्हणत होते. म्हणजे त्या म्हणजे जो काही सामाजिक परिवर्तन आहे, त्या सामाजिक परिवर्तनाचं ते साधन आहे, आणि ते आवश्यक आहे. म्हणजे बरोबर. त्यांनी राजकारणाला दुर्लक्ष नाही केलं. म्हणून सर त्यांचं 1936 साली इंडिपेंडंट लेबर पार्टी होती, स्वतंत्र मजूर पक्ष होता, बरोबर. नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं, नंतर रिपब्लिकन पक्षाची त्यांनी पायाभरणी केली होती. त्याचं सगळं त्याचा जो बेस आहे तो सगळा तयार केला होता. आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की एका बाजूला समाज परिवर्तन, एका बाजूला सामाजिक क्रांती झाली पाहिजे,
म्हणजे बरोबर. सामाजिक बदल झाला पाहिजे. किंबहुना त्यांचं असं म्हणणं होतं की समाजाची पुनर्रचना, सामाजिक पुनर्रचना हे बाबासाहेबांचं ध्येय होतं. तर ही बरोबर. पुनर्रचना करताना राजकारण हे साधन आणि त्या साधनाचा उपयोग झालाच पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की आम्ही म्हणजे एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणजे तुम्ही घराच्या भिंतीवर जाऊन लिहा असं म्हणत होते ना, की शासन हम्म. करती जमात झाली पाहिजे. तेव्हा बरोबर. तेव्हा समाज परिवर्तनापासून म्हणजे सामाजिक पुनर्रचनेच्या बरोबरच त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये पण काम करायचं होतं, कारण ते एक साधन आहे. परंतु दुर्दैवाने असं झालं की बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांचं संपूर्ण म्हणजे कारण एक खूप मोठा लढा द्यायचा होता. एक खूप मोठ्या बरोबर. शक्तीबरोबर त्यांना लढायचं होतं. आणि त्या शक्तीबरोबर लढता लढता म्हणजे त्यांना असं म्हणजे असं कायमस्वरूपी फाउंडेशन तयार करायचं होतं की माझ्या पश्चातही ह्या फाउंडेशनला कोणी हा जो फाउंडेशन करणार आहे, हा जो पाया घालणार आहे मी, ह्या पायाला कोणी धक्का देता कामा नये, धक्का बरोबर. लावता कामा नये, असं बाबासाहेबांचं आणि म्हणून त्यांनी तो पाया अ, खूप चांगला पाया घातला समाज परिवर्तनाचा, सामाजिक क्रांतीचा किंवा काय काय म्हणू आपण सामाजिक पुनर्रचनेचा. आणि बरोबर. त्या याच्यामध्ये त्यांना जे राजकारणामध्ये जो नंतर 36 नंतर त्यांना वेळ मिळाला, पण बरोबर. नंतर मध्येच त्यांना मग त्यांचा वेळ काय म्हणतो संविधान लिहिण्यामध्ये गेला. मग नंतर बरोबर. ते काय म्हणू आपण मंत्रिमंडळात गेले. आणि बरोबर. मंत्रिमंडळामध्ये या देशाचा जो आर्थिक पाया आहे, आर्थिक हम्म. रचना जी आज आपण विकास बघतो, बरोबर. जो विकास झालाय किंवा जे काही उत्थान झालंय, त्याचा आर्थिक पाया बाबासाहेबांनी 1942 ते 43 मध्ये मंत्री असताना तो घातला. घातलेला. मग आपल्याला बरोबर. आर्थिक डेव्हलपमेंट जे बघतो आपण, धरणं बांधली, बरोबर. धरणं बांधली, नंतर वीज निर्मितीकडे लक्ष दिलं, वीज बरोबर. निर्मितीकडे लक्ष दिलं, वीज निर्मिती बरोबर. झाली पाहिजे त्या देशामध्ये, त्या देशामध्ये बरोबर. आर्थिक क्रांती झाली पाहिजे. आणि संविधानामध्ये म्हणजे राजकीय क्रांती पण झाली पाहिजे. हे सगळं बरोबर. करत असताना त्यांना स्वतःच्या पक्ष बांधणी जी आहे, स्वतःच्या पक्ष बांधणीकडे निश्चितपणे पूर्ण वेळ असा देता आला नाही. आणि देणं बरोबर. शक्यच नव्हतं, कारण त्या देशाची बांधणी करणं म्हणजे त्या गरजेचं होतं. देशाचा विकास झाला पाहिजे. हे बाबासाहेबांचं प्राईम लक्ष होतं. बरोबर. आणि मग ते 56 म्हणजे नंतर म्हणजे 56 नंतर नाही, त्याच्या अगोदर 54 नंतर वगैरे त्यांनी स्वतःचा पक्ष, रिपब्लिकन निर्माण पक्ष वगैरे केलं. बांधणी करण्याचा तो प्रयत्न केला. आणि मग हयातीमध्ये राजकीय पक्ष त्यांना हवा असलेला त्यांना जो पाहिजे होता, तो तसा काही बांधता आला नाही. आणि बरोबर. शेड्यूल कास्ट फेडरेशन जे होतं ते काही म्हणजे एक वेगळ्या कारणास्तव म्हणजे त्याचं प्रयोजन वेगळंच होतं. पण खऱ्या बरोबर. अर्थानं त्यांना जो राजकीय पक्ष बांधायचा होता तो रिपब्लिकन पक्ष, जो सर्वसमावेशक होता, बरोबर. असणार होता सर्वसमावेशक. तो एका जातीचा किंवा एका कुठल्या ग्रुपचा नसून तर तो बरोबर. सर्वसमावेशक असा तो रिपब्लिकन पक्ष, जो त्यावेळचा जो राज्य काय सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस, त्या हम्म. काँग्रेसच्या समोर एक विरोधी पक्ष, मजबूत विरोधी पक्ष उभा राहील, ज्याच्यामध्ये तो म्हणजे तो सर्वसमावेशक असेल आणि बरोबर. एसटी एसटी ओबीसी बहुजन जो इथला आहे त्याला त्याचं रक्षण करेल, असं साधारणपणे बाबासाहेबांचं हे होतं. परंतु 1956 नंतर म्हणजे 54 साली त्यांनी तो पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव मध्ये आजारी पडले आणि मग महापरिनिर्वाण झालं, हे आपल्याला माहित बरोबर. आहे. आणि मग बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या पक्षाची स्थापना झाली. आता बरोबर. बाबासाहेबांच्या नंतर म्हणजे परिनिर्वाणाच्या नंतर. परिनिर्वाणानंतर, हा परिनिर्वाणाच्या नंतर जे करायला पाहिजे होतं त्यांच्या अनुयायांनी, तो आटोकाट प्रयत्न केला. म्हणजे बरोबर त्यांनी आहे. तो प्रयत्न केला, प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मी तर म्हणेन तो खूप प्रामाणिकपणे प्रयत्न झाला. परंतु कसं आहे की या देशामध्ये जसं क्रांती होते तसं प्रतिक्रांती खूप जोरात आहे ना. मग बरोबर. त्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती मग म्हणजे बाबासाहेबांची जी राजकीय चळवळ होती, सामाजिक चळवळीमध्ये कोणीच काही करू शकलं नाही. ती बरोबर. एकदम वेगात गेली. म्हणजे त्याचं ते जे बरोबर. चक्र फिरतंय ते अगदी वेगात आहे. त्याच्यामध्ये कोणी अडथळा आणू शकला नाही. परंतु राजकीय बरोबर. जीवनामध्ये कसं आहे, त्याचे इंटेन्शन्स वेगळे असतात. बरोबर. त्याचा एक वेगळाच हे असतो ना, काय म्हणतो, पोत बरोबर. असतो. तर ते बरोबर. करत असताना जी
उलट चक्र फिरवणारे होते, त्यांना बऱ्यापैकी यश आलं की यांच्यामध्ये बरोबर. डिव्हिजन झालं पाहिजे, हे फुटले पाहिजे. तर ती राजकीय जी चळवळ होती त्याच्यामध्ये फूट पाडायला त्यांना यश आलं आणि त्यांनी बरोबर. म्हणजे यशस्वीपणे ते राजकीय फूट पाडली. आणि मग त्याचे परिणाम असे झाले की आपल्या राजकारणामध्ये मग बाबासाहेबांच्या नंतरचं जे काही रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला त्याचे मग तुकडे बरोबर. पडले, मग त्याचे गटतट झाले. आणि एकदा तुम्ही एखादा समाज म्हणजे ते काय आहे, तर ते गटतट का पडले, तर त्याचं कारणच मुळात हे आहे की क्रांती आणि प्रतिक्रांती. म्हणजे बरोबर. क्रांती एका बाजूला घडत असताना क्रांती करणारा जो फोर्स होता तो फोर्स हवी झाला, जो सामाजिक क्रांतीमध्ये होऊ शकला किंवा शैक्षणिक बरोबर. क्रांतीमध्ये त्यांना काही करता आलं नाही. पण त्यांना राजकीय क्षेत्रात मात्र ते करता आलं आणि त्याच्यामुळं बरेच गटतट निर्माण झाले आणि जी राजकीय ताकद, जी शक्ती उभी राहायला पाहिजे होती ती राहिली नाही. हे खरं आहे आणि बरोबर. दुर्दैवानं हे तुम्हाला हे केलंच पाहिजे. परंतु मला असं वाटतं की सामाजिक क्रांती एवढी जोरात झालेली आहे आणि हम्म. लोक इतके म्हणजे आंबेडकरमय होत चाललेले आहेत. पहिली बरं. गोष्ट, कारण मागच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे की हे जे एनडीए सरकार होतं, हा, बरोबर. एनडीए सरकारनं म्हणजे काय नारा दिला होता की 400 पार. आणि तो बरोबर. 400 पारला धक्का कुठं मिळाला, तर संविधानाच्या नावाने जो फोर्स एकत्र तयार झाला, बरोबर. बरोबर आहे, म्हणजे संविधानाचा समर्थनार्थ जो फोर्स झाला, म्हणजे आणि तो जो फोर्स आहे तो कोणत्या जातीचा असा नाही, परंतु तो आंबेडकरी विचारांचा आहे. बरोबर. संविधानाच्या विचाराचा म्हणजे फुले आंबेडकरी विचारांचा आहे. तो फोर्स जो एवढा मोठा झाला की 400 पार म्हणणारे 239 वर आले. बरोबर की नाही? बरोबर. मग बरोबर. मग ही ताकद कोणाची? ही ताकद बाबासाहेबांची, ही ताकद बरोबर. महात्मा फुलेंची, ही ताकद शाहू महाराजांच्या म्हणजे यांच्या विचाराची आहे. आता ती बरोबर. एकत्र येत नसेल, त्याचं फेल्युअर हे इथल्या आत्ताच्या नेतृत्वाचं आहे. त्याचं बरोबर. फेल्युअर काय बाबासाहेबांचं नाहीये ना, किंवा बरोबर. बाबासाहेबांच्या चळवळीचं नाही. हे जे बरोबर. अपयश येतं ते आत्ताच्या हे आहे. नेतृत्वाचा आणि आहे. बरोबर. आत्ताच्या तसं हा नेतृत्वाचा आहे. अर्थात त्या नेतृत्वाला पण तुम्ही एवढा दोष नाही देऊ शकत. कारण बरोबर. कसं आहे की एवढं मोठं एक नेतृत्व म्हणजे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झाल्यानंतर जे काही खाली होतं ते तेवढ्या काय म्हणतो आपण उंचीला पोहोचणं शक्यच नव्हतं ना. तेवढी बरोबर. कुवत असलेले नेते असले पाहिजे होते. आणि सगळे नेते पण ऍक्सेप्ट करतात ना, आमची कुवतच नव्हती. आणि त्या बरोबर. कुवतीमुळे कुवत नसलेल्या नेतृत्वामध्ये फूट पाडणं खूप सोपं गेलं आणि म्हणून गटतट झाले. पण गटतट जरी झाले तर समाज मात्र एकत्र आहे. आणि बरोबर. त्यांनी भले म्हणजे कोणत्या पक्षाला दिलं माहित नाही, म्हणजे त्या कोणत्या पक्षाला दिलं हे महत्वाचं नसून कोणाच्या विरुद्ध दिलं. म्हणजे हे मतदान जे झालं ते कोणाच्या विरुद्ध दिलं आणि कोणत्या इंटेन्शनने दिलं. म्हणजे बरोबर. जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांच्या विरुद्ध आणि म्हणजे जो जनतेचा समज आहे की जे संविधानाचं समर्थन करणारे आहेत त्यांच्या बाजूनं वोटिंग झालं. म्हणजेच फुले आंबेडकरांचा म्हणजे या चळवळीचा राजकीय जोर आहे तो बरोबर. याच्यामधनं आपल्याला दिसतो की 400 पार करणारे 239 ला येऊन ते पोहोचले. पोहोचले. पण मला असं विचारायचं होतं सर, की आत्ताचं जे हा काही राजकारण आहे ते आंबेडकरी हा चळवळीसाठी पोषक आहे का? म्हणजे असं एक विचारायचं होतं मला. आत्ताचं जे राजकारण आहे ते एकूणच देशात. कसं आहे तुम्हाला म्हणजे सांगतो तर पोषक वगैरे कसं आहे, आता मी हं. जसं म्हटलं हा. की 400 पार करणारे आपण 239 वर बरोबर. आणले, हे बरोबर. पोषक आहे ना. जे आपली बरोबर. ताकद आहे म्हणजे बाबासाहेबांचे फुले आंबेडकरी विचार हे रुजलेले आहेत लोकांमध्ये आणि लोक संविधानाच्या बाजूने उभे राहत आहेत, म्हणजे बरोबर. पोषकच आहे. आता बरोबर. ह्याच्यातनं कोण उभं राहतं, कोणतं नेतृत्व उभं राहतं आणि जे मग आता जे काही पक्ष आहेत किंवा आता ज्या काही संघटना आहेत यांच्या विरुद्ध किती ताकदीनं उभं राहतं. बरोबर. स्पष्टच सांगायचं तर आर एस एस आणि भाजपच्या जे काय आता राज्य आहे याच्या हं. विरुद्ध किती ताकदीनं कोणतं नेतृत्व उभं राहील हे त्या नेतृत्वावर अवलंबून असेल. बरोबर. पण विचार म्हटलं तर विचार प्रचंड रुजलेत. म्हणजे बरोबर. दक्षिणेमध्ये रुजलेत, पूर्वेकडे आहेत, पश्चिमेकडे आहेत, बरोबर. उत्तरेकडे आहेत, सगळीकडेच आपला म्हणजे फुले आंबेडकरी विचार रुजलेले आहेत. मग बरोबर. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण यश आहे. पण बरोबर. याच्यातनं एखादं जे काही नेतृत्व उभं राहणार आहे त्याला वेळ लागेल कदाचित. मग ती बरोबर. मॅच्युरिटी येणं किंवा बाबासाहेबांची कुवत जी
तेवढा कुवतीचं नाही होणार आहे माहिती आहे बरोबर आपल्याला. पण त्यांनी दहा बरोबर 10% 20% जरी कुवतीचं एखादा नेतृत्व उभं राहू शकतं आज ना उद्या. आणि त्यावेळेला बरोबर त्याचं तुम्हाला आणि राजकारण एवढं सोपं नाही ना. कसं आहे, कारणामध्ये कसं आहे की त्याचे इंटेन्शन्स वेगळे असतात, त्यांचे ध्येय धोरणं वेगळे असतात, गोल्स वेगळे असतात. हा, आणि राजकारणामध्ये स्वार्थ खूप असतो. तर बरोबर ते असणारच ना, कारण तिथं पद आहेत बरोबर म्हणजे खासदार, आमदार, अमुक तमुक हे सगळी पद आहेत. आणि त्या पदांसाठी ही निश्चितपणे शर्यत असणार. आणि जर बरोबर एखाद्या नक्कीच सर. गोष्टीमध्ये शर्यत येते, तर तो सामोपचाराने राजकारण होऊ शकत नसतं. कारण राजकारणामध्ये त्या गोष्टीचा अभाव असतो. आणि स्वार्थ हा जास्त मोठा असतो. आणि त्यामुळं कदाचित त्या स्वार्थामुळे असेल कदाचित की आपल्याला म्हणजे आंबेडकरी विचारांच्या पक्षाला अ, पाहिजे तेवढं यश मिळालं नाही. परंतु ते आंबेडकरी विचार, जे फुले आंबेडकरी विचार आहेत, ते इतर पक्षाने मात्र घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. मग आपलं इंटेन्शन काय आहे की हा देश आंबेडकरमय झाला पाहिजे. मग इतर बरोबर पक्षांनी जर समजा फुले आंबेडकरांचा विचार घेतला आणि तो त्या विचाराने ते चालत असतील तर चांगलं होईल. मग शेवटी बाबासाहेबांचं इंटेन्शन काय आहे? म्हणजे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं? की इथं एक समान संधी असलेला समाज निर्माण झाला पाहिजे. हे बाबासाहेबांचं इंटेन्शन. आणि समान संधी देणारं राज्य निर्माण झालं पाहिजे. हे शेवटी बरोबर बाबासाहेबांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि ते जर बरोबर समजा म्हणजे सगळेच पक्ष जर उद्या फुले आंबेडकरमय होत असतील तर चांगली गोष्ट आहे ती. बरोबर आणि मग त्यातनंच एखादा पक्ष उभा राहील, जे म्हणजे बाबासाहेबांचा वारसा सांगणारं किंवा वैचारिक वारसा असेल किंवा कोणताही वारसा हा सांगणारं एखादं नेतृत्व उभाही राहील. पण नाही राहिलं समजा, पण बाबासाहेबांचे विचार घेऊन इतर पक्ष जर राहिले तर ते यशच आहे ना. ते सुद्धा राजकीय यशच आहे बाबासाहेबांचं. बरोबर फुले आंबेडकरी विचारांचं ते यशच म्हणजे मी तरी स्वतः असं समजतो. बरोबर ओके ओके. त्यामुळं थँक्यू पोषक सर. पोषक म्हणण्यापेक्षा ते एकूण सत्ता आणि सत्ताधारी आणि सगळ्यांना आता स्वतःचे विचार गुंडाळून, स्वतःचं जे काय ते गुंडाळून उद्या तुम्हाला फुले आंबेडकर इम्प्लिमेंट केल्याशिवाय गत्यंतर नाही असंच दिसतंय. आणि ही बरोबर चांगली गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच सर. सर शेवटचा असा प्रश्न होता की आजच्या विद्यार्थ्यांच्या समोर आव्हाने पाहता आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करायला आताच्या. हं. कसं आहे बघा, विद्यार्थ्यांना म्हणजे खूप मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. त्यात बरोबर मुळात आता आम्ही जे विद्यार्थ्यांना सांगतो तिथं, की तुम्हाला बरोबर शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे हे बरोबर बाबासाहेबांचंच जे म्हणणं आहे ते आम्ही तिथं पोहोचवत असतो. म्हणजे बरोबर बाबासाहेबांचं महाडमधलं भाषण, म्हणजे पहिलं भाषण जे बाबासाहेबांनी केलं महाडमध्ये 1927 साली, 19 मार्चला, 19 मार्चला एक केलं आणि 20 मार्चला एक केलं. या दोन्ही भाषणामध्ये त्यांचा भर कशामध्ये होता, तर विद्यार्थी शिकला पाहिजे पहिली गोष्ट. बरोबर शिक्षणासाठी बोर्डिंग केला पाहिजे, बोर्डिंग बरोबर बांधल्या पाहिजे, शैक्षणिक संस्था बांधल्या पाहिजेत. हे बाबासाहेबांचं म्हणणं. आणि तुम्ही शिकला पाहिजे. बरोबर बरोबर आहे. पांढरपेशा आयुष्य जगलं पाहिजे. तुम्ही नोकरदार झालं पाहिजे. तुम्ही व्यावसायिक झाला पाहिजे. हे बरोबर बाबासाहेबांचं ऑब्जेक्टिव्ह होतं. तर ते बरोबर ते जे ऑब्जेक्टिव्ह त्यांनी काय म्हणतो आपण याच्यामध्ये समता सैनिक दलामध्ये पण त्यांचं ऑब्जेक्टिव्ह तेच आहे. काय त्यांचं काय म्हणणं होतं की शिबिरं घेतली पाहिजेत, लोकांनी एकत्र आलं पाहिजे विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी. बहिष्कृत बरोबर हितकारणी सभा, त्याचे पण जर ऑब्जेक्टिव्ह बघितले आणि त्यांचे जर प्रोग्राम बघितले तर ते सगळे विद्यार्थ्यांसाठीच होते. किंवा बरोबर परळला जे त्यांचं ऑफिस होतं, हा, तिथं पण त्यांनी म्हणजे त्यांची कबड्डीची टीम होती, क्रिकेटची टीम होती, हा, फुटबॉलची टीम होती. म्हणजे शिवाय एक मासिक म्हणजे लहान मुलांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांनी मॅगझिन सुरू केलं होतं. ह्या ज्या काही बरोबर बाबासाहेबांच्या ज्या काही ह्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण वाचून त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. म्हणजे मला बरोबर जेव्हा नक्कीच विचारतात लोक की काय करायला पाहिजे, तर बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे त्याचं सगळं ऑब्जेक्टिव्ह इम्प्लिमेंट करा. समता बरोबर सैनिक दलाचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर समता सैनिक दलाकडे बघताना आपण फक्त ते मिलिटरी ऑर्गनायझेशन. हो सर. तर कसं आहे की आपण म्हणजे आताच्या विद्यार्थ्यांनी किंवा अगदी सामाजिक संघटनांनी सगळ्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही की अ, बहिष्कृत हितकारणी सभा,
किंवा समता सैनिक दल किंवा बाबासाहेब पी सोसायटी, या सगळ्या बरोबर. संस्था संघटना आहेत. त्याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी ऑब्जेक्टिव्ह लिहिलेत, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलंय, ते सगळं एकत्र करून आपण त्यानुसार आपलं चालणं, शिक्षण घेणं, मग ते भारतामध्ये असेल, परदेशामध्ये असेल, मुख्यतः शिक्षण घेणं ते बरोबर. महत्वाचं आहे. आणि अ, नवीन जे काही टेक्नॉलॉजी येते, त्या टेक्नॉलॉजीचं आत्मसात करणं अतिशय महत्वाचं. बरोबर. या सगळ्या संघटनांमधनं बाबासाहेबांनी एक मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते मार्गदर्शन आपण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि त्यानुसार आपण राहिलं पाहिजे, कारण विद्यार्थी शिकणं महत्वाचं. आणि नवीन बरोबर. टेक्नॉलॉजी जे मी म्हणालो आता, कसं आहे की बरोबर. आर्टिफिशियल कम्प्युटर इंटेलिजन्स. आलं, हा कम्प्युटरला आपण 83-84 ला विरोध केला, आम्ही लहान होतो त्या काळात. तर बरोबर. विरोध केला आणि नंतर असं बघितलं की कम्प्युटरशिवाय कोणाचं पान हलत नाही. म्हणजे जे बरोबर. विरोध करत होते त्याच लोकांनी नंतर ते आत्मसात केलं आणि प्रचंड पैसा कमवला, परदेशात गेले वगैरे वगैरे. मग आपलेही काही बरोबर. विद्यार्थी त्यानंतरचे काही पिढ्या आल्या तेही शिकले. पण आता बरोबर. पुन्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं जे काही सुनामी येते, तर ती बरोबर. आपण शिकली पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे. सॉफ्ट बरोबर. ती स्किल्स गरज. सॉफ्ट स्किल्स आता आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. मग जे जे आधुनिक असेल, कारण बाबासाहेबांचं म्हणणं असं सरळ सरळ होतं. बाबासाहेब म्हणायचे की प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजी जे काही विज्ञान आणतं, त्या टेक्नॉलॉजीचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि हे बघितलं पाहिजे की प्रत्येक टेक्नॉलॉजीचा उपयोग हा मानवतेसाठी होतो. मानवतेसाठी झाला पाहिजे, ना की तो म्हणजे मानवतेच्या विरोधात गेला पाहिजे. बरोबर. तो मानवतेला पोषक असा त्याची आपल्याला त्याचा उपयोग करता करता आला पाहिजे, हे आला पाहिजे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि टेक्नॉलॉजीचं त्यांनी नेहमी स्वागत केलंय. म्हणून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आता येतंय, ते आत्मसात केलं पाहिजे, त्याच्यावर स्वार झालं पाहिजे. आणि ते जर आपण स्वार झालो तर निश्चितपणे बघा, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. बरोबर. एकेकाळी झाडूवालीची नोकरी सुद्धा मिळत होती, पण आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तो झाडू मारणारा पण रोबो असेल, बरोबर बॉस मग ना. ती बरोबर. झाडूवाल्याची पण नोकरी नाही मिळणार. हो. बरोबर की नाही? बरोबर तर आहे. जर आम्हाला म्हणजे साधी झाडूवालीची नोकरी जी मिळत होती ती सुद्धा मिळणार नाही. बरोबर. अर्थात आपण एवढी प्रगती केलेली, आपली मुलं एवढी हे झालेली आहेत, पण जे शिकलेत, आता त्यांनी जे शिकले नाहीत त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. आपल्या वेगवेगळ्या संस्था उभारून, कसं आहे आता कॉलेजेस आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, बरोबर. विद्यापीठ आहेत, सगळं आहे. मग आपल्याला ते विद्यापीठ कॉलेज वगैरे निर्माण करण्यापेक्षा या विद्यापीठाचा वापर आपण कसा केला पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्या छोट्या छोट्या संस्था आपण, बहिष्कृत हितकारणी, समता सैनिक दल आणि याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्या ऑब्जेक्टिव्ह घेऊन त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार आपण काम केलं पाहिजे, असं मला वाटतं. निश्चितच सर. अगदी बरोबर आहे सर. आपण जे काय सांगितलं, तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं, हे खूप मोठं आहे आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि आमच्या चॅनलच्या श्रोत्यांच्यासाठी देखील आपलं मार्गदर्शन खूप खूप मोलाचं ठरते. आपण वेळ दिलात याबद्दल पुन्हा एकदा. आणि आपण निप्पाणीला करिअर डेव्हलपमेंट सेंटर नक्की करूया. हो सर, नक्की 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 करूया. आमचं सर चालूच आहे काम. तसं आम्ही आथणी किती प्लॅन. लांब आहे? आथणी किती लांब आहे? आथणी किती आतनी. लांब आहे तुमचं? आतनी हा, आम्हाला इथून जवळ आहे सर. होय ना? ओके ओके. हो. हो, आथणीचा आतनी माझा जवळ. मित्र होता. हा. हो, हा. आतनी इथून आम्हाला साधारण एक 80-90 किलोमीटर बसेल. हो. चालेल चालेल, ठीक. चालेल. निश्चितच सर. आमचं काम चालू आहे सर. आमचं बँकिंगचे क्लासेस आहेत, कम्प्युटर क्लासेस आहेत, इंग्लिश स्पीकिंग कोर्स व्हेरी आम्ही गुड, घेतोय. व्हेरी गुड, मुलांना शिकवतोय. व्हेरी गुड. आमच्याकडे सेटअप वगैरे आहे, चालू आहे आमचं व्हेरी काम त्या पद्धतीनं. जर तुमचं मार्गदर्शन गुड. मिळालं तर अजून चांगल्या पद्धतीने ते नक्की गतिमान होईल नक्की असं नक्की, मी वाटतं. येईन तुमच्याकडे. एवढा चालेल. चांगला चालेल. सेटअप आहे तर एखादा कार्यक्रम घ्या, मी येईन तिकडे. हो हो, निश्चित निश्चित सर. आपलं. हा, हा हा, निश्चितच सर. मी तुम्हाला बोलवीन आमच्या एका कार्यक्रमाला. निश्चितच आपण चांगला कार्यक्रम घेऊया. आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरजच आहे. चालेल. चालेल. पुन्हा एकदा सर तुमचा आभार मानतो. आज आपल्या सोबत होते माननीय सुनील कदम सर, राजकीय आणि सामाजिक विश्लेषक, त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक. त्यांनी आम्हाला खूप मोठी मोलाचं मार्गदर्शन केलं. याबद्दल सरांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.